नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो आहे की आठवड्यातले 42-56 तास 42 किंवा 56 तास MPC 2024 परीक्षेच्या तयारीसाठी द्या आणि MPC परीक्षेतून कोणतीही पोस्ट काढा, पण नियम आणि अटी यासाठी लागू राहणार आहेत। ठीक आहे, तर याच्याबद्दल आपण या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहे। जर तुम्ही अजून काहीच प्रिपरेशन सुरुवात केलेली नाही 2024च्या परीक्षेसाठी, तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा। आपले सगळे जे व्हिडिओ सेशन होतील हे प्रॅक्टिकल रिअल अप्रोच ठेवूनच आपण सगळे व्हिडिओ सेशन जे आहे हे तुमच्यासाठी आपण बनवत असतो, की जेणेकरून तुम्ही प्रिपरेशनच्या तुमच्या तयारीमध्ये तुम्ही मोटिवेट राहाल आणि एक व्यवस्थित गाईडलाईन तुम्हाला मिळून तुम्ही नक्कीच 2024 मध्ये यश संपादन कराल। त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करत चला आणि नक्की शेअर करा। तर आता सुरुवात करूया। हा रिअलिस्टिक अप्रोच व्हिडिओ बनवतोय, तर सर्वांनी नक्कीच बघा। तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला किती विषय आहेत आणि अभ्यासक्रम काय आहे हे समजून घ्या। एकदा तुम्ही शांतपणे बसा, व्यवस्थित एक नोटबुक आणि पेन किंवा एक पेन आणि पेपर घेऊन बसा। एकदा सगळा अभ्यासक्रम तुम्ही लिहून काढा। मग तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल किंवा कंबाईनची तयारी करत असाल, एकदा शांतपणे बसा, किती विषय आहेत बघा। ठीक आहे, त्यांचा अभ्यासक्रम काय आहे बघा, एकदा प्रॉपर पद्धतीने लिहून काढा। ठीक आहे, हे तुम्ही केलं, हे व्यवस्थित तुम्ही एकदा तुम्ही सेटअप तुमचा आता लिहून काढलेला आहे की तुम्हाला किती विषय आहेत ते तुम्हाला माहिती झालं। समजा हिस्ट्री आहे, हिस्ट्रीचा सिलेबस काय, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इको आहे, सायन्स आहे, करंट अफेअर्स आहे, मॅथ्स आहे, रिझनिंग आहे। पुढे कंबाईनचे तुम्ही मेन्सला गेले की तुम्हाला त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे, पर्यावरणचा विषय आहे, JIS आहे, GPS आहे। राज्यसेवेला गेला तर 2024 साठी आता तुम्हाला फक्त एकच उरलेला आहे की HRDचा पेपर आहे मेन्सला, आपल्याला सायन्स अँड टेकचा पेपर आहे। ठीक आहे, म्हणजे ह्या ज्या विषय आहेत हे तुम्ही एकदा प्रॉपर पद्धतीने लिहून काढा। ठीक आहे, विषय लिहून काढले, त्याचा अभ्यासक्रम सुद्धा तुम्ही तिथे लिहून काढा। आता अभ्यासक्रम तुम्हाला आता आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भामधला जो इतिहास आहे हे कधी कधी एक तेच एवढे सेंटेन्स दिलेलं असतं। मग त्यावेळेला तुम्हाला चॅप्टरची लिस्ट तुम्हाला माहित असली पाहिजे की हे चॅप्टर मला या विषयाचे करायचे आहेत। ठीक आहे, विषयाची नावं माहीत झाली, अभ्यासक्रम तुम्हाला माहीत झाला, संदर्भ पुस्तक सुद्धा तुमच्याकडे आहेत, संदर्भ पुस्तकांची ऑलरेडी सगळी तुम्हाला नावं सांगितलेली आहेत। आता इथून पुढे काय करायचं आहे, आता दिवसात आपल्याला तास किती आहेत तर 24 तास आपल्याला दिवसाकडे तास आहेत। आता मी हे बोलतोय हे फुल टाइम जे कोणी प्रिपरेशन करणार आहेत त्यांच्यासाठी बोलतोय, ना की जॉब करून तयारी करण्यासाठी किंवा गृहिणीसाठी हे मी बनवत नाहीये। ठीक आहे, भले तुम्ही गृहिणी असाल तरी सुद्धा तुम्हाला दिवसातून 5 ते 6 तास वेळ हा काढावा लागेल आणि हाच अप्रोच ठेवून तुम्हाला अभ्यास जो आहे तो करायचा आहे। ते आता बघा व्यवस्थित आहे का, दिवसामध्ये तास किती आहेत, 24 तास आहेत। ठीक आहे, 24 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे का, बिलकुल करायचं नाही आणि तेवढी कॅपॅसिटी कोणाचीच नाही आहे। ठीक आहे, 8 तास अभ्यास करायचा, 8 तास शांतपणे झोप घ्यायची, 8 तास तुम्हाला जी काही मजा मस्ती करायची ते 8 तास तुम्ही करून घ्या। ठीक आहे, ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करणार आहात त्यावेळेला फक्त तुम्हाला अभ्यासाचाच विचार करायचा, बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही। 8 तास ज्यावेळी तुम्हाला झोपायचं असेल तुमचे सगळे मोबाईल, गॅजेट, बिजेट, सोशल मीडिया सगळं बंद करायचं, शांत डोकं 8 ठेवायचं, 8 तास निवांत झोपायचं। 8 तास तुम्हाला मजा मस्ती करायची आहे, एन्जॉय करा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, ओके। तर अशा प्रकारचं हे 8 तुमचं दिवसाचं नियोजन होऊन जाते। मला तुम्हाला दिवसभरामध्ये 8 तास अभ्यास करायचा आहे, 8 तास झोपायचं आहे, 8 तास मजा मस्ती काय करायची ते तुम्हाला करून घ्या। पण जे 8 तास तुम्ही युटिलाइज करणार आहात त्यावेळेला फक्त अभ्यास एके अभ्यास आणि रिअलिस्टिक अप्रोच ठेवून अभ्यास करायचा आहे, ना की पहिल्या लाईन पासून वाजत बदल शेवटच्या लाईन पर्यंत आणि चॅप्टर मधलं तुम्हाला काय विचारलं तर तुम्हाला येत नाही, तसं अजिबात करायचं नाही। रिअलिस्टिक बेस ठेवून अभ्यास करायचा आहे, तो पण सुद्धा तुम्हाला पुढे सांगतो। ठीक आहे, आता कंटिन्युअस तुम्ही 8 तास अभ्यास करताय, कधी तुम्ही विचार केलाय की महिन्याचे तुमचे किती तास होतात? कधी तुम्ही विचार केलाय की या पद्धतीनं, तर महिन्याचे तुमचे होतात 240 तास तुम्ही अभ्यास करताय। ठीक आहे, 240 तासाचं तुमचं महिन्याचं टार्गेट तुमचं असलं पाहिजे। किंवा याला मी सांगतोय 8 तास तुम्हाला जमत नाही, 6 तास अभ्यास करा, दररोज 6 तास अभ्यास करा। महिन्याचे तुमचे तास किती होतात, 180 तास तुमचे होतात महिन्याचे। ठीक आहे, हे सुद्धा काही कमी नाही, पण कंटिन्युअस एफर्टलेसली करायचं म्हणजे करायचंच, बसायचं म्हणजे बसायचंच अभ्यासाला। काही होऊ दे तिकडं, जग इकडचं तिकडं होऊ दे, काही होऊ दे, तुमच्या एन्जॉयमेंटच्या वेळेला आपण इथं धक्का लावतोय काय नाही, तुम्हाला एन्जॉयमेंटला टाइम ठेवलेला 8 तास तुम्हाला करायचंच आहे फुल। असं नाही की काय त्या ह्याच्यामध्येच तुम्ही बसलं पाहिजे, पठडीमध्ये जाऊन बसलं पाहिजे, अभ्यासच केला पाहिजे, फिरलं नाही पाहिजे, हे केलं नाही, तसं नाही। माइंड रिफ्रेश ठेवूनच तुम्ही अभ्यास जो आहे तो करा बिंदासमध्ये, काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही, नक्कीच पोस्ट मिळते। ठीक आहे, पण अभ्यासाच्या वेळेला अभ्यासच, इतर वेळेला तुम्हाला इतर गोष्टी आहेतच, बाकीचे 16 तास तुम्हाला तो एन्जॉयमेंटला मिळतात, पण 8 तास किंवा 6 तास तुम्ही जे देणार दिवसातले तिथं पूर्ण डेडिकेटली फोकस्ड राहूनच अभ्यास करायचा। ठीक आहे, तर 240 तास तुमचे महिन्याचे होतील 8 तासानुसार, आणि 6 तास जर तुम्हाला जमलं, समजा 8 तास एखाद्याची कॅपॅसिटी नाही तर 6 तास तरी तुम्हाला मिनिमम अभ्यास करणं हे मस्ट आहे MPCच्या तयारीसाठी। ठीक आहे, 180 तास तुमचे महिन्याचे होतात। आता याच्या पुढे जाऊन अप्रोच बघूया। आता हेच तुम्ही आठवड्याला जर कन्सिडर केलं तर कसं होणार,
आठवड्याला जर तुम्ही कन्सिडर केलं तर समजा तुम्ही 8 तास अभ्यास करताय, आठवड्याचे दिवस 7, 8 7 56 तासाचं तुमचं टार्गेट असलं पाहिजे की मला आठवड्याला 56 तासाचा अभ्यास जो आहे तो व्हायला पाहिजे. आणि 6 तास जर तुम्ही केला तर 42 तास तुमचा अभ्यास हा आठवड्यातून व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं एक टार्गेट सेट करून घ्या. हे महिन्याचं नंतर बघू, पण आठवड्याचं तरी तुम्ही सेट करू शकता. आठवड्याचं टार्गेट डन करायला तुम्हाला दिवसावरती यावं लागेल. तर दिवसाला तुम्हाला सांगितलंय 8 तास अभ्यास करायचा आहे आणि 6 तास अभ्यास करायचा. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही कन्व्हिनियंट होत नाही ना तोपर्यंत तुम्ही 6 तास करा, पण फिक्स करा की मला एकदा तुमची सेटिंग कॅपॅसिटी होऊ दे. कुठलाही जी मेथड असते त्यासाठी तुम्हाला 21 दिवसांचं म्हणजे हे सायंटिफिकरित्या प्रूव्हन आहे. 21 दिवस तुम्ही एक लगातार तुम्ही टाइम टेबल तुमचं मेंटेन केलं की तुमच्या शरीराला, तुमच्या बॉडीला, तुमच्या मनाला सवय लागून जाते की आपण हे कंटिन्युअसली फॉलो करायचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्युअसली एफर्ट्स घेऊन हे तुम्ही फॉलो नक्कीच करा. तुम्हाला निश्चितच याचा फायदा जो आहे हा होणार आहे. बरं ठीक आहे, आता आपण 8 तास तुम्ही ठरवलं की मला 8 तास दररोज अभ्यास करायचा आहे, 56 तासाचं माझं टार्गेट आहे ते मला अचीव्ह करायचं आहे. मला 6 तास अभ्यास करायचा आहे, आठवड्याचं 42 तासाचं टार्गेट मला जे आहे हे अचीव्ह करायचं आहे. आधी हे इथं स्वतःला आधी जिंकण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बाबा हे मला जमते का, हे आठवड्यामध्ये इतका मी हे करू शकतो का, माझ्यामध्ये तेवढं कॅलिबर आहे का. जर कॅलिबर तुमच्यामध्ये नसेल, कुठेतरी थोडं कमी पडते, तर थोडंसं नेक्स्ट वीकला हे तुमच्यासाठी मी 3 आठवड्याचा बफर घेऊन चाललोय. तुम्हाला हे प्रोसेस फॉलो करायला ॲटलीस्ट 3 वीकचा पिरियड जाईल. ठीक आहे, पण एकदा 3 वीकच्या पिरियडपर्यंत तुम्ही इथे पोहोचला की तुम्हाला गॅरंटेड सांगतो 2024ला तुम्हाला पोस्ट मिळणार म्हणजे मिळणारच आहे. फक्त त्याला रिअलिस्टिक आणि पॉझिटिव्ह अप्रोच फक्त ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता हे इथंपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल की आठवड्याला तुम्हाला 42 ते 56 तास अभ्यास करायचं टार्गेट जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आता आठवड्याला कोणते विषय वाचायचे आहेत. मगाशी तुम्ही विषय लिहून काढले, अभ्यासक्रम लिहून काढला. आता तुमचं प्लॅनिंग नियोजन ठरवायच्या आधी तुम्हाला कुठले विषय त्या आठवड्यामध्ये वाचायचे आहेत आणि त्यातले कुठले चॅप्टर तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्या चॅप्टरमधील सुद्धा कोणते मुद्दे त्या दिवशी मला वाचायचे आहेत आणि एकदा हे लिहून काढा. ठीक आहे, जसं आपण आता आपल्या चॅनलवरती आपण स्टडी टार्गेटचे डेली व्हिडिओ टाकतो की त्याच्यामध्ये तुम्हाला डेट वाईज आपण चॅप्टर सांगतो, त्या चॅप्टरमधले कुठले मुद्दे वाचायचे आहेत हे तुम्हाला मी सांगत असतो. तसं सेम तुम्ही तुमच्या पद्धतीने नियोजन जे आहे स्टडी टार्गेटचं बनवू शकता किंवा आपल्या झालेल्या स्टडी टार्गेटचा तुम्ही आधार घेऊन त्या विषयामधील कुठले मुद्दे तुम्हाला वाचायचे आहेत हे तुम्ही कन्सिडर करू शकता. हे एकदा लिहून काढा. एकदा लिहून काढायचं व्यवस्थित. जसं आपण अनुक्रमणिका आपण ज्यावेळी गृहपाठ वगैरे आपलं देत होते शाळेत तुम्ही असताना, तुम्हाला असेल होमवर्क वगैरे तुम्हाला देत असतील तर इंडेक्स असायचे, त्या इंडेक्समध्ये आपलं ते चॅप्टर असायचे, त्यातले सब पॉईंट असायचे, तसं त्या पद्धतीने तुम्हाला लिहून काढायचं आहे. ठीक आहे, म्हणजे विषय कुठले आहेत, मला ह्या विषयातला आणि कुठले मला मुद्दे वाचायचे आहेत. ठीक आहे, आणि त्या विषयाला मला किती वेळ द्यायचा आहे. म्हणजे तुमचं आता हे 8 तासाचं तुमचं नियोजन झालं. 8 तासामध्ये मला 1 तास हिस्ट्री वाचायचं आहे, मला 1 तास जॉग्राफी वाचायचं आहे, मला 1 तास पॉलिटी वाचायचं आहे, मला 1 तास इकॉनॉमिक्स वाचायचं आहे, मला 1 तास मॅथ्स अँड रिझनिंगची तयारी करायची आहे, मला 1 तास करंट अफेअर्सची वाचायचे आहे. म्हणजे असं ह्या पद्धतीने 1 तास मला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर वगैरे असं हे हे तुम्ही फिक्स करून घ्या की मला तेवढ्या वेळेमध्ये मला तेवढं. म्हणजे तुम्ही एक विषय जो आहे एका विषयाला टायमिंग दिलं तर तो विषय तुम्ही आठवड्यामध्ये जरी प्रत्येक 1 तासाला जरी तो विषय वाचला तरी 8 तास तुमचे त्या विषयाला तुमचे दिलेले असतात. 8 तास हा म्हणजे फार मोठा पिरियड आहे, लक्षात ठेवा. 8 तास तुम्हाला वाटताना कमी वाटतात, पण ज्यावेळेला तुम्ही वाचायला घ्याल ना, शांत डोक्याने एखादं वाचायला घ्याल त्यावेळी तुम्हाला कळेल की 8 तासामध्ये किती वाचून होऊ शकतं आपलं, ह्याचा तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. पण हे रिअलिस्टिक बेस्ट आहे, पण हे तुम्ही केलं पाहिजे. हे जर तुम्ही केलं नाही ना मग पुढे प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपल्याला पुढे प्रॉब्लेम्स, माझ्या सबस्क्रायबरना तरी पुढे काही प्रॉब्लेम यायला नको. त्याच्यामुळे मी हे रिअलिस्टिक बेसवरती तुम्हाला सांगतो की आता तुम्ही ते कुठले चॅप्टर वाचायचे ह्या वीकमध्ये, त्या चॅप्टरमधले कुठले मुद्दे तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्या मुद्द्यासाठी तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायचं आहे, कुठलं संदर्भ पुस्तक तुम्ही डिसाईड केलेलं आहे. ते संदर्भ पुस्तकाशी सुद्धा स्टिक राहणं फार गरजेचं आहे. सारखं इकडे तिकडे बघायचं नाही. जे 2 पुस्तक ठरवलेत ना त्याच्याशी स्टिक राहायचं आणि तेच वाचायचं आहे. आता त्याचं तुम्ही अभ्यासाचं वेळापत्रक तुम्ही लिहून काढा. अभ्यासाचं वेळापत्रक लिहून काढलं, चॅप्टर तुम्हाला कुठला वाचायचं आहे ते तुम्ही लिहून काढलं, त्या चॅप्टरमधले कुठले मुद्दे वाचायचे हे तुम्ही आता लिहून काढलेलं आहे. ठीक आहे, आता त्याच्या पुढे कोणत्या विषयाचा अभ्यास तुम्ही कुठल्या सत्रामध्ये करणार. सत्र म्हणजे काय, सकाळचं सत्र एक असतं, दुपारचं सत्र असतं, इव्हिनिंगचं सत्र असतं, तर संध्याकाळचं रात्रीचं एक सत्र राहील. तर 3-4 सत्र असतात. 3-4 सत्रामध्ये तुम्हाला मी सांगितले ज्यावेळी तुमचा मूड फ्रेश असतो त्यावेळेला तुम्ही अवघड विषय आधी घ्या. ज्यावेळी तुम्हाला फ्रेश वाटतं त्यावेळी अवघड विषय आधी घ्या. दुपारी शक्यतो गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी करा. संध्याकाळच्या वेळेला जे तुम्हाला थोडासा मीडियम लेवलचा सब्जेक्ट वाटतो तो संध्याकाळी घ्या आणि रात्रीच्या वेळेला झोपताना जो इझी तुम्हाला वाटतो तो रात्रीच्या वेळेला घ्या. ठीक आहे, म्हणजे काय होईल, एक कॉन्फिडन्स लेवलने तुमचा दिवस कुठेतरी संपेल, कुठेतरी नक्की संपेल. आणि दररोज तुमच्या ह्या अभ्यासक्रमाच्या टाइम टेबलमध्ये उजळणीसाठी तुम्ही थोडाफार हा वेळ तुमच्यासाठी राखून ठेवलाच पाहिजे. तर याचे सुद्धा तुम्ही जे तुमचं तासांचं नियोजन आहे हे तुम्ही इथं बऱ्यापैकी हे बसवू शकता. ठीक आहे, तर हे झालं कुठल्या सत्रामध्ये तुम्हाला कुठला आता अभ्यास जो आहे तो करायचा आहे.
आता पुढं आता प्रत्यक्ष तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि जे ठरवलेलं नियोजन आहे, मला दिवसभरामध्ये 8 तास अभ्यास करायचा आहे, मला 6 तास अभ्यास करायचा आहे, माझं आठवड्याचं 42 तासाचं किंवा 56 तासाचं जे काही टार्गेट आहे ते मला पूर्ण करण्यासाठी मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मला प्रयत्न करायचा आहे. आता फक्त प्रॅक्टिकल अप्रोच ठेवा, बाकीचं कुठल्याही डोक्यामध्ये गोष्टी ठेवू नका की माझं हे पूर्ण होईल की नाही टार्गेट, हे माझं होईल की नाही. कारण निगेटिव्ह माइंड, माणसाचं मन कसं असते निगेटिव्ह, जेव्हा निगेटिव्ह विचार कराल तेवढं तुम्हाला ते अजून निगेटिव्ह खाईमध्ये लोटत राहतं. त्याच्यामुळे बाकीच्या विचाराचा विचार करणे, मला हे माझं टार्गेट कसल्याही परिस्थितीमध्ये मला पूर्ण केलं पाहिजे, अशा रिअलिस्टिक अप्रोचनी फक्त तिथं प्रॅक्टिकली बेसवरती या, तिथं तुम्ही डेस्कवरती येऊन बसा, ॲटलिस्ट करायला सुरुवात करा, निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. भले तुम्हाला 8 तास नाही जमला ना, 5 तास होईल, 6 तास होईल, 7 तास होईल, अरे पण करा ना. तुमच्यासाठी मी 3 आठवड्याचा बपर ठेवलं, त्यासाठीच ठेवलेलं आहे की तुमच्या बॉडीला एकदा सवय लागली ॲटोमॅटिकली तुम्ही त्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करायचा 100% प्रयत्न कराल. 3 वीक नंतर तुम्ही मला नक्कीच सांगाल की मला त्याचा नक्कीच फायदा होतोय आणि माझ्यातला आत्मविश्वास जो आहे तो नक्कीच माझा जागा झालेला आहे आणि मी 100% एखादी पोस्ट जी आहे ती क्रॅक करू शकतो. ठीक आहे. कॉम्पिटिशन ही तुमची स्वतःची आहे, इतरांची नाही. आधी तुम्ही स्वतःला बीट करणं शिका, मग तुम्ही इतरांचा नंतर बघा, बाकीचा विचार करा. बाकीचा विचार करण्याची काही गरजच नाही आहे. तुम्ही स्वतःच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटवरती जेवढं लक्ष ठेवाल तेवढं तुम्ही लवकर या MPSCच्या परीक्षेतून पास करून एखादी पोस्ट काढून हातामध्ये घ्याल. ठीक आहे. तर ठरवलेलं नियोजन कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करायचा आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला निवांत राहायला सांगितलंय, तुम्हाला असं म्हटलेलं नाही की 24 तास अभ्यास करा, 8 तास निवांत राहायचं सांगितलंय. तुम्ही रिलॅक्स राहा, फिरा, पाहुण्या पायांच्याकडे कुठे जायचं तिकडे जा, झोपायचं त्यावेळेला झोपा, अभ्यासाचं टेन्शन घेत बसू नका. अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करा, एन्जॉयच्या वेळेला एन्जॉय करा, झोपायच्या वेळेला शांतपणे झोप घ्या. काही सुद्धा याच्यामध्ये लोड घेण्याची गरज नाही. ठीक आहे. असं काय आसमान कोसळणार नाही तुमच्यावरती की बाबा मी फिरायला जातोय पण माझं हे राहिले ते राहिलं नाही. अभ्यासाच्या वेळेला अभ्यासच केला पाहिजे, एन्जॉयच्या वेळेला एन्जॉयच करा, झोपायच्या वेळेला झोपच घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर अभ्यास करताना मार्क्स कसे पडतील याचा मात्र तुम्ही विचार केला पाहिजे. मार्क्स कसे पडतील याचा विचार केला पाहिजे. यासाठी MPSCच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही आधार तुमच्यासमोर ठेवू शकता. ठीक आहे. नाहीतर तुम्ही ठरवलाय चॅप्टर 1 वाचलेला पण आहे, पण त्यातलं जर तुम्हाला युटिलायझेशन काही नाही झालं, आता हे पण सांगतो तुम्हाला, ज्यावेळी तुमचं आठवड्याचं टार्गेट पूर्ण होईल, आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर चॅप्टर वाचत असताना बघत असाल तर कुठलंही मार्केटमधून एखादं क्वेश्चन सेट घ्या, त्या चॅप्टरवरचे प्रश्नपत्रिका सोडवा, म्हणजे तुम्हाला एक आवाका सुद्धा तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की बाबा हे वाचलेलं माझ्या लक्षामध्ये राहतं का. MCQ बेस अजून कंबाईनची तर परीक्षा आहेच, राज्यसेवेची पूर्व परीक्षा सुद्धा MCQ बेस आहे. 2024 साठी तर अजून MCQ बेस आहे. तर त्याच्यामुळे MCQ बेसवरती चॅप्टर जे तुमच्याकडे क्वेश्चन सेट अवेलेबल असतील, आता इथं कोणाच्या प्रेमात पडण्याची गरज नाही. आपला अभ्यास कितपत झाला हे फक्त तपासण्यासाठी आपण त्या चॅप्टरवरचे क्वेश्चन सेट मार्केटमधून घ्या. त्या चॅप्टरवरती आपल्याला जे आपण आठवड्यामध्ये वाचलेले आहे तो चॅप्टर, त्याच्यावरती प्रश्न उत्तर सोडवा आणि किती बरोबर येतात किती चूक येतात हे तुम्ही तुमचे जे आहे पातळणी हे तुमचं तुम्ही करू शकता. म्हणजे इथे सुद्धा तुमचा जो प्रश्न आहे तो सुद्धा तुमचा सॉल्व्ह होतोय, म्हणजे क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस पण होऊन जाईल. चॅप्टर सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचलाय, ऑलरेडी तुम्ही MPSCचे PYQ वीकमध्ये ते चॅप्टर करताना वाचलेलेच असतील. सो ते कन्सिडर सारखं सतत जे आहे ते आपल्याला प्रॅक्टिस त्याची करत राहायची. ठीक आहे. ज्या विषयाला जो वेळ अभ्यासासाठी दिलाय त्यावेळी काही झालं तर त्या विषयाचा अभ्यास झालाच पाहिजे. समजा तुम्ही हिस्ट्रीसाठी सकाळी 8 ते 9 वेळ दिलेला आहे, उठायचं हिस्ट्रीच करायची 8 ते 9. ठीक आहे. त्यावेळी काही झालं तरी इतर विषयाचा तिथं अभ्यास नाही करायचा. ज्या विषयाला तुम्ही जो वेळ राखून ठेवलाय त्या वेळेला काही झालं, हा थंब रूल आहे, लक्षात ठेवायचं. 8 ते 9 हिस्ट्री करताय, 9 ते 10 जॉग्राफी करताय, हे रुटीन कंटिन्युअसली फॉलो करायचं त्या वीकमध्ये. ठीक आहे. हे रुटीन कंटिन्युअसली त्या वीकमध्ये फॉलो जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये तो वेळ त्या इतर विषयांना द्यायचा नाही. ज्या विषयाला तुम्ही जो वेळ ठरवून दिलेला आहे त्या विषयाचा वेळ त्याच विषयासाठी वापरायचा, इतर विषयासाठी वापरायचा नाही. ठीक आहे. तर हे तुम्ही थंब रूल याच्यामध्ये फॉलो करायचा म्हणजे करायचंच आहे. आणि 3 आठवडे करा, प्रत्यक्ष फरक तुम्ही नक्कीच अनुभवा आणि तुम्ही मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगाल की मला याचा नक्कीच फायदा होतोय आणि निश्चितच माझा अभ्यासक्रम जो आहे तो पुढं चाललेला आहे. मला थोडंसं कॉन्फिडन्स वाढतोय की मी आता पूर्व किंवा मुख्य परीक्षेमधून एखादे म्हणजे पूर्व निघू शकेन किंवा मुख्य परीक्षेतून मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय होईल किंवा मुख्यमधून डायरेक्ट तुमची निवड पण असते काही काही पोस्टना कंबाईनच्या एक्झाममध्ये, तर तुम्हाला एखादी पोस्ट सुद्धा जी आहे ती मिळू शकेल. असं तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे मोटिवेशन तुम्हाला यायला सुरुवात होईल. पण यासाठी 3 आठवड्यांचं मी तुमच्यासाठी टार्गेट सेट करून ठेवलेलं आहे की आठवड्याला 8 म्हणजे दिवसाला 8 तास किंवा 6 तास एवढा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे आठवड्याला 42 तास होतील किंवा 56 तास तुमचे होतील. त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला, निश्चितच तुम्हाला सांगतो एखादी तरी पद जी आहे ती मिळेल. प्रॅक्टिकली फेजमध्ये येऊन अभ्यास करा. ज्यावेळेला निवांत राहायचं त्यावेळी निवांत राहा, ते निवांत राहायचं ते तुमचं तुम्ही बघा, पण 6 तासाचं नियोजन
8 तासाचं नियोजन करून उरलेला वेळ कसा तुम्हाला युटिलाइज करायचा हे तुमचा राहिला. पण अभ्यासाच्या वेळेला मी अभ्यासाचं जे आहे ते मी करणार आहे. इतर वेळेला मला बाकीच्या गोष्टी इतर वेळेला. अभ्यासाच्या वेळेला अभ्यास बी रिअलिस्टिक आणि बी प्रॅक्टिकल राहून जसं सांगितले तसं तुम्ही फॉलो करा. निश्चितच तुम्हाला फायदा जो आहे हा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि 2024ला तुम्हाला निश्चितच एखादी पोस्ट जी आहे ही मिळून जाईल. त्याच्यामुळं वेळेला महत्त्व द्या. वेळ जर तुम्ही पाळली ना आता हे 4-5 महिने आहेत ना पुढचे आयुष्यातले इतके महत्त्वाचे महिने आहेत, हे जर तुम्ही सोडले तर आयुष्यामध्ये पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हातामध्ये काही उरणार नाही. त्याच्यामुळे मी याला व्हिडिओ सेशन सारखे बनवायला लागतात आणि तुम्हाला मोटिवेट करावं लागतं. त्याच्यामुळे इथून पुढचे 4 ते 5 महिने काहीही होऊ दे हे नियोजन तुम्ही फॉलो करा. आपल्या चॅनलसोबत तुम्ही जोडले जा. स्टडी टार्गेटचे डेली व्हिडिओज आपण अपलोड करतोय ते बघत चला. ते फॉलो करायचं नसेल निदान त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही स्वतःचा बनवा. पण अमूल्य वेळ जो दिवसामधला तुम्हाला दिलेला असतो ह्याचा तुम्ही युटिलाइज करा आणि 100% एखादी पोस्ट काढून तुमची लाईफ सेटलमेंट करण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न करा. आणि आपल्या चॅनलशी तुम्ही नक्की जोडले जा. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनल तुम्ही अजून आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर द वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.